नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ताटाभोवतीची महिरप कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी 4 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत आणि 4 नंबरचे डार्क पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत. सुई, दोरा आणि कैची. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठी मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी पांढरे 8 मणी ओळून घेणार आहे. आठ पांढरे मणी ओळून घेतलेले आहे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि गाठ मारलेल्याचा जो शेवटचा मणी आहे तिथून सुई आपण वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे, त्या एकाच मण्यातून. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला 2 पिंक कलरचे मणी टाकायचे आहेत. 3 पांढरे मणी आणि परत 2 पिंक कलरचे मोती टाकून घ्यायचे. आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला एक सर्कल तयार होईल. परत त्याच्या बाजूच्या मण्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आता परत 2 पिंक मणी टाकायचे आणि 3 पांढरे मणी टाकून घ्यायचे. असे 5 मणी ओळून घ्यायचे. आता हा बाजूचे जे 2 पिंक कलरचे मणी आहे त्या 2 पिंक मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. 2च मण्यातून. अशा पद्धतीने. आता परत समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला असे 5 फुलं तयार करून घ्यायचे. आता परत इथं 2 पिंक कलरचे मोती आणि 3 व्हाईट मोती. पाच मोती ओळून घ्यायचे. तसे मोती मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या 2 पिंक मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत या 2 मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. आता परत इथं 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि 3 व्हाईट मोती
असे 5 मोती ओळून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे 2 पिंक कलरचे मोती आहे त्या 2च पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, परत 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पिंक कलरचे जोड मणी वापरू शकता. आणि 3 व्हाईट मोती. दोन पिंक मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बाजूच्या. अशा पद्धतीने आता आपण हे 5 फुलं तयार करून घेतलेले. 1 2 3 4 5. आता खालचे 3 मणी आहे ते सोडून द्यायचे व्हाईट. आणि आता या एकाच मण्यातून सुई व्हाईट समोर काढून घ्यायची आहे सुई. आणि हे जे 2 पिंक कलरचे मोती आणि हे 2 व्हाईट मोती असे 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने. मधल्या मण्यापर्यंत सुई काढून घ्यायची आहे पांढऱ्या. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आता आपल्याला अजून एक फूल तयार करायचं असं तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे. सॉरी, 1 व्हाईट, 2 पिंक, परत 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. आणि 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे. परत 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे. असे 7 मोती ओळून घ्यायचे आणि 1 हा व्हाईट मोती. असे 8 मोती घ्यायचे. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असा एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे 8 मण्यांचा. आता परत सुई आपल्याला ह्या मधल्या मण्यापर्यंत काढून घ्यायची पांढऱ्या. त्यासाठी 1 व्हाईट आणि 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई पहिल्यांदा बाहेर काढणार आहेत मी. आणि ह्या एकाच व्हाईट मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत याच्यामध्ये आता आपल्याकडे 1 व्हाईट मोती आहे म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला फक्त 7 मोती ओळून घ्यायचे. 8वा मणी आपल्याकडे आहे आधीच. असे 7 मोती ओळून घेतलेले. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, आता या मण्यातून बाजूच्या पिंक कलरच्या 2 मण्यातून सुई फिरवून घ्यायची आहे पूर्ण.
या पिंक मण्यापर्यंत आणायची आहे. बघा, असा एक राऊंड तयार होईल. आता परत ह्या एका पांढऱ्या मण्यातून काढून समोरच्या आता परत ह्या दोन, एक व्हाईट, दोन पिंक कलरच्या मोत्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि ह्या एकाच समोरच्या एकाच व्हाईट मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आपल्याला हे फुलं एकाच साईडने करायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण सुई फिरवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये दोन पिंक कलरचे मोती टाकून घेणार आहे. 3 व्हाईट मोती घ्यायचे. असे 5 मोती ओळून घ्यायचे. बघा, 5 मोती ओळून घेतलेले आहेत. आता आपल्याकडे आधीच 2 पिंक कलरचे मोती आहे, म्हणून मी बाजूच्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आता ह्या 2 पिंक मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता त्या एका मण्यातून सुई काढून घ्यायची आहे बाहेर पांढऱ्या, आणि परत दुसऱ्या एका पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत याच्यात 2 पिंक कलरचे मोती आणि 3 व्हाईट मोती. परत ह्या समोरच्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत याच्यात 2 पिंक कलरचे मोती आणि 3 व्हाईट मोती, असे 5 मोती ओळून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे. आता बाजूचे जे 2 पिंक कलरचे मोती आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता परत समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असे आपल्याला 5 फुलं तयार करायचे आहेत. परत आता हे शेवटचं फूल तयार करणार आहेत आपण. त्यासाठी परत 2 पिंक कलरचे मोती आणि 3 व्हाईट मोती, असे 5 मोती ओळून घ्यायचे. बघा, 5 मोती ओळून घेतलेले. परत ह्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची बाजूच्या खालच्या दिशेने. परत आता आपल्याला सुई फिरवून ह्या मधल्या मण्यापर्यंत आणायची पांढऱ्या. त्यासाठी समोरच्या एकच पांढऱ्या मण्यातून सुई मी बाहेर काढणार आहे पहिल्यांदा, आणि ह्या 2
पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आणि ह्या 2 पांढऱ्या मोन्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याकडे पांढरा एक मणी आहे आपल्याकडे ऑलरेडी. त्यासाठी मी आता फक्त 7च पांढरे मणी ओळून घेणार आहे. आणि एक 7 असे 7 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि एक मणी आपल्याकडे ऑलरेडी ओळलेला आहे. असा तो मणी धरून 8 मणी ओळून घेतलेले. आणि ज्या दोऱ्यातून आपण सुई बाहेर काढली होती मण्यातून, त्या एकाच मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता बाजूच्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून समोर काढून घ्यायची आहे. सुई फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता मी ही सुई पूर्ण अशी फिरवून मधल्या मण्यापर्यंत आली आहे. आता त्याच्या बाजूच्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये आता मी ही सुई फिरवून ह्या पांढऱ्या मण्यापर्यंत आणलेली आहे. आता परत याच्यामध्ये आपण 2 पिंक कलरचे मोती टाकायचे आणि 3 व्हाईट मोती. असे 5 मोती ओळून घ्यायचे. असे 5 मोती ओळून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे. आता बाजूच्या 2 पिंक कलरचे मोती आहे, त्या 2च पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत या 2 मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. परत 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती. असे 5 मोती ओळून घ्यायचे आहेत. बघा 1 2 3 4 5 मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून आणि समोरच्या एका व्हाईट मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने बघा. आता परत इथं 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती. परत सुई ज्या बाजूच्या पिंक कलरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत ज्या मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून आणि त्याच्या बाजूच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण शेवटचं फूल करणार आहे. त्यासाठी मी समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता याच्यात 2 पिंक कलरचे मोती घालायचे. मी इथं जोडाचे मणी घातलेले आहे आणि 3 व्हाईट मोती घालायचे. असे 5 मोती घालून घ्यायचे. आता बाजूच्या 2 पिंक मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची खालच्या दिशेने अशा पद्धतीने बघा. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 2 पिंक मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसरं फूल तयार करायचं आहे. परत ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. मधल्या मण्यापर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता असेच फुलं मी पुढे तयार करून घेणार आहे. आता मी इथं 8 मण्यांचा एक सर्कल करून घेतलेला आहे आणि ह्या मण्यात पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता समोरच्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशी. आता याच्यामध्ये परत 2 पिंक कलरचे मोती टाकायचे, 3 व्हाईट असे 5 मोती ओढून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे पिंक कलरचे 2 मोती आहे त्या 2च मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता ह्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मोत्यातून आणि त्याच्या समोरच्या एका मोत्यातून अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची व्हाईट. बघा. आता इथं परत 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती असे 5 मोती ओढून घ्यायचे. बघा 5 मोती ओढून घेतलेले. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या राऊंड मधल्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. बघा
आता ह्या 2 व्हाईट मोत्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत 2 व्हाईट मोती आणि हे 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती असे 5 मोती ओढून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत इथं 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती असे 5 मोती ओढून घ्यायचे. मोती मागे सरकवून घ्यायचे. आता परत 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत आता हे आपण 5 फुलांचा एक राऊंड तयार करून घेतलेला आहे. आता मी ह्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी हा पूर्ण ह्या 1 2 3 4 मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने मधल्या मण्यापर्यंत. अशा पद्धतीने आता परत याच्यात आता आपल्याला असंच एक फूल तयार करायचं आहे. त्यासाठी मी 1 व्हाईट मोती, 2 पिंक मोती, परत 1 व्हाईट मोती आणि 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे. परत 1 व्हाईट मोती असे 7 मोती ओढून घ्यायचे आहेत. बघा 1 व्हाईट 2 पिंक 1 व्हाईट 2 पिंक 1 व्हाईट मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मोत्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. असा 8 मण्यांचा एक राऊंड तयार होईल इथं. आता परत आपल्याला सुई फिरून या पांढऱ्या मोत्यापर्यंत आणायची आहे. त्यासाठी ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई काढून 2 मण्यातून काढायची आहे. अशा 4 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथं परत 7 मणी ओढून घ्यायचे. 1 मणी आपल्याकडे आधीच आहे. असा 8 मण्यांचा एक राऊंड तयार करायचा आपल्याला. 2 3 4
असे 7 मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत मी ह्या 2 मण्यातून ह्या पूर्ण एक राऊंड फिरवून घेणार आहेत मी या सगळ्या मण्यातून सुई. या 5 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत ह्या 2 पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि ह्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती घ्यायचे. असे 5 मोती ओळून घ्यायचे. बघा 5 मोती ओळून घेतलेले. मोती मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या बाजूच्या फुलामधले 2 पिंक कलरचे मोती आहे त्या 2च मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत समोरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये परत 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती. तीन व्हाईट मोती. असे 5 मोती ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या 2 पिंक मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत 2 पिंक मोती आणि 3 व्हाईट मोती. असे 5 मोती ओळून घ्यायचे. मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूच्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आपल्याला असे 5 फुलं तयार करून घ्यायचे. आता परत याच्यामध्ये 2 पिंक कलरचे मोती आणि 3 व्हाईट मोती. असे 5 मोती ओळून घ्यायचे. बाजूच्या 2 पिंक मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत समोरच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता इथं गाठ कशी मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी इथं गाठ मारून घेणार आहे.
अशा पद्धतीने ही गाठ मारून घेतलेली आहे मी. तुम्हाला मी ह्या पिंक आणि व्हाईटमध्ये ही रांगोळी तयार केलेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी तयार करू शकता. खूप सोपी आहे आणि दिसायलाही छान दिसते ही. आता इथे दोरा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, ही अशी रांगोळी मी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.